सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुषन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दृष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरः। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिला अध्याय अर्जुन विषाद योग त्या अंतर्गत 41 क्रमांकाचा श्लोक आणि 246 क्रमांकाच्या ओवीपासून आपण प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुन जो आहे तो कुलक्षयाची गोष्ट करत आहे की कुलक्षय झाल्यानंतर काय होतं त्या संबंधानं माऊलीने अनेक ओव्या त्यामध्ये दिल्या की एक म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की जसं काळकूट विष आहे, विष माहीत असून सुद्धा ते विष आपण सेवन करणं हे कितपत योग्य आहे। अरे आपल्याला माहिती आहे समोर आपल्या सिंह आडवा झालेला आहे तरीही सुद्धा आपण रस्ता न चुकवता त्याच्या अंगावर जाणे हे कितपत योग्य आहे। अरे एखादा चांगला प्रकाशाचा मार्ग सोडून आपण अंधार कोठडी विहिरीमध्ये जाणे हे कितपत योग्य आहे। तसेच ज्या पद्धतीने समोर अग्नी पाहून अग्नीला ज्या पद्धतीने अग्नीचा आपण बाजूला न जाता आपण सरळ अग्नीमध्ये गेलो किंवा अग्निज्वाळाचा आपण संबंध आपल्याशी आला तर ज्याप्रमाणे ते आपल्याला जाळून भस्म करेल त्या पद्धतीनं हे सगळे उदाहरण देऊन सांगतात की कुलक्षयाने काय होऊ शकतं। तर कुलक्षय म्हणजे मृत्युमंत दोषाचा पुतळा आहे आणि ते काही अर्जुनाचं सांगणं अजून काही संपलं नाही। कालच्या ओवीमध्ये आपण पाहिलं की हे देवाला सगळे जे काही परिणाम आहे अर्जुन सांगत आहे की देवा हे अशा पद्धतीने जर कुलक्षय झाला तर कुलक्षय झाल्यानंतर की अशा पद्धतीने दोष लागतील। आज सुद्धा अर्जुन त्याबद्दलच बोलत आहे की अर्जुन सांगत आहे अधर्माभिभवात कृष्ण प्रदुषन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दृष्टासु आर्ष्णेय जायते वर्णसंकरः। की हे कृष्णा अधर्म वाढला म्हणजे कुलस्त्रिया दुराचारी बनतात। हे वृष्णी कुल उत्पन्न कृष्णा कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णसंकर उत्पन्न होतो। दोन गोष्टी सांगितल्या की एक म्हणजे अधर्माची अधिक वृद्धी झाल्याने कुलस्त्रिया दूषित होतात। अरे आता सुद्धा काय चालू आहे, काय चालू आहे स्वैराचार। कोणतीही स्त्री कोणासोबत बी पळून जाते म्हणजे एक प्रकारे काय झाला स्वैराचार झाला आहे। तर हा स्वैराचार सगळीकडे माजलेला आहे। आता कलियुग आहे, कलियुगाचा प्रभाव आहे, कलियुगाचा प्रभाव सगळीकडे पडला आहे आणि कलियुगाचा प्रभावामुळं अशा पद्धतीने ह्या क्रिया घडत आहे। तर या ठिकाणी ते सांगत आहे की ज्या कुलस्त्रिया आहे त्या कुलस्त्रिया दूषित होतील आणि दूषित झाल्यानंतर त्या दूषित स्त्रियापासून वर्णसंकर उत्पन्न होईल। काय होईल? वर्णसंकर उत्पन्न होईल। की वर्णसंकर म्हणजे अरे एका ठिकाणची स्त्री दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तिच्या कुळात तिनं लग्न न करता दुसऱ्या कुळात केलं, दुसऱ्या कुळात केलं म्हणजे दुसऱ्या धर्मात केलं, जाती वर्ण हे सोडून तिनं लग्न केलं, विवाह केला,
तर विवाह केला तर त्यांचे संस्कार वेगळे, यांचे संस्कार वेगळे. हे देव धर्म मानणारे, ते देव धर्म मानणारे नाही. अरे हे या धर्माची पूजा करणार, ते त्या धर्माची पूजा करणार नाही. मग अशा पद्धतीने एका धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलं तर काय होईल? वर्णसंकर होईल. आणि एखादी स्त्री आहे जिचा पती वारला आहे आणि पती वारल्यानंतर जे काही तिच्याकडून जर व्यभिचार घडला आणि व्यभिचारातून जे काही पुत्र उत्पत्ती होईल ते सुद्धा एक प्रकारे वर्णसंकरच आहे. तर अशा पद्धतीने स्त्रिया काय होतील तर दूषित होतील असं अर्जुन सांगत आहे. आणि हे कशानं होईल? अरे सगळे पुरुषच मारले गेले. आता 11 अक्षयिणी सेना कोणाकडून आहे? दुर्योधनाकडून आहे. 7 अक्षयिणी सेना कोणाकडून आहे? तर पांडवाकडून आहे. एवढी सेना आहे. मग हे सगळे पुरुष आहे का स्त्री आहे? सगळे पुरुष आहे. मग एवढ्या सगळे पुरुष जे लढायला आले आहे यातले नाही काही तर 50% जरी मारल्या गेले, 50% जरी मारल्या गेले तर तेवढ्या स्त्रिया काय होतील? विधवा होतील. अरे त्यांची जे मुलं बाळ आहे त्यांना कोणाचा धाक राहणार नाही, वडिलाचा धाक राहणार नाही. आणि वडिलाचा धाकच जर आला नाही, पालकाचा धाकच राहिला नाही तर ते सुद्धा काय होतील? स्वैराचारी होतील. ते सुद्धा त्यांच्यावर धाक राहणार नाही, दडपशाही राहणार नाही, धाक राहणार नाही. आणि स्वैराचारी होऊन ते स्वैराचाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील. आता माऊली त्याच्यावर काय सांगतात ते बघू आपण. तेच सारासर विचारावे, कवने काय आचरावे आणि विधिनिषेध आगवे पारुषती. ज्याप्रमाणे ते सारासार विचार नाहीसा होतो, ते सारासार विचारावे, कवने काय आचरावे, कोणी काय आचरण करावे आणि विधिनिषेध आगवे पारुषती. पारुषती म्हणजे बंद पडतात. जे विधी निषेध आहे, अरे विधी निषेध म्हणजे काय आहे? काय केलं पाहिजेत आणि काय केलं नाही पाहिजेत. अरे मांस खाणं हे काय? निषिद्ध कर्म आहे. मांस खाणं. दारू पिणं हे कोणतं कर्म आहे? निषिद्ध कर्म आहे. दारू पिणं योग्य आहे का? नाही. मांस खाणं योग्य आहे का? दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपण आपलं पोट भरणं योग्य आहे का? नाही. हे निषिद्ध कर्म आहे. विधी काय आहे? तर विधी आपला सकाळी उठल्यानंतर आपण स्नान संध्या करणं हा विधी आहे. अरे पूजा करणं हा विधी आहे. त्यानंतर आपलं कर्तव्य पालन करणं, जे आपलं काम असेल ते काम करणं हा विधी आहे. त्यानंतर पुन्हा लोकांना सहकार्य करणं, मदत करणं, चांगलं कर्म करणं, चांगल्या कर्माची प्रवृत्ती ठेवणं हा एक प्रकारचा विधी आहे. हे योग्य मार्ग आहे. आणि हा मार्ग सोडून निषिद्ध मार्ग आचरायचा, चोरी करायची, लोकांना त्रास द्यायचा, लोकांचा पैसे हडपायचे, हे काय? निषिद्ध मार्ग आहे. मग जो काही विधी निषेध आहे तो विधी निषेध काय होईल? तर विधी तर लोक करणार नाही, कोणी कोणतंही आचरण कर लागेल आणि सगळं कर्तव्य काय ह्या सर्व गोष्टी लोप पावतील. म्हणजे काय चांगलं आहे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे कळणार नाही. अरे योग्य काय अयोग्य काय सांगणारा कोणीतरी असला तरी तरच ते कळू शकेल का नाही? अरे आपण केव्हा आचरण करतो? यद्यत आचरते श्रेष्ठ तत्त देवे तरोजनम सयत प्रमाणम कृते लोकस्त धनुवर्तते. एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. अरे वडील जसे करतात, वडीलधारी जसे करतात आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो. वडील लोक जर व्यसन करायला लागले, दारू प्यायला लागले तर म्हणतो बापाने एवढी पिलीत मग आपण थोडी पिली तर काय फरक पडतो? होतं का नाही असं? बापानं जर 1 पावा पिला तर आपण अर्धा पावा गेला तर काय फरक पडतो? बाप जर तंबाखू खात असला तर आपण खाल्ली तर काय फरक पडतो? परंतु आपले वडीलधारी जसे असतात, आचरण करतात. अरे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक लोक जे होते ते शिक्षकांचा एवढा धाक असायचा, एवढा धाक त्यांचा पाळला जायचा की शिक्षक म्हणल्यानंतर सगळे घाबरायचे. शिक्षक म्हणल्यानंतर सगळे त्यांना घाबरायचे. आजकाल शिक्षकांनी सुद्धा कोणी शिक्षक लोक सुद्धा दारू प्यायला लागले, व्यसन करायला लागले. काही शिक्षक तर दारू पिऊन शाळेमध्ये जायला लागले. तर त्यामुळे मुलांना सुद्धा धाक राहिला नाही. तर सांगायचं हेच की विधी निषेध जे आहे ते विधी निषेध लोप पावतील. आता उदाहरण असं देतात, असता दीपू दवडी जे मग अंधकारी राहटी जे तरी उजूच का अडखळी जे जयापरी. अरे जसा दिवा आहे, दिवा समजतो दिवा, आणि हा दिवा जो आहे
या दिव्याला विझवायचं. काय करायचं? दिवा विझून अंधारात चालू लागला. समजा एखादा कशात चालू लागला? अंधारात चालू लागला. एखादा म्हटलं तरी मला अरे अंधारात मला चालायची सवय, मला काही फरक पडत नाही. मग जो काही प्रकाश होता, बॅटरी होती, आता दिव्याच्या ऐवजी बॅटरी घेऊ. बॅटरी होती, ती बॅटरी टाकली विझून आणि चालला अंधारामध्ये. कशामध्ये? अंधारामध्ये. आणि अंधारामध्ये चालला तर त्या अंधारामध्ये जात असताना जसा चांगल्या जागीही माणूस काय होतो? अडखळतो. अडखळतो म्हणजे काय? अरे सरळ जागा आहे, तुम्हाला माहिती आहे, रोड आहे, परंतु तरी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अडखळता. तुम्हाला असं वाटतं की दगड तर नाही, हे तर नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जसं प्रकाश असताना, प्रकाश जसं आपण बंद केला, प्रकाश नष्ट केला, प्रकाश दिवा इझून टाकला आणि आपण अंधारा मार्गाने चालू लागलो, तर माणसाला काय भीती वाटते? आपल्याला ठेस तर लागणार नाही. आपल्याला काय काय होते? आपल्याला काही लागणार तर नाही, समोर काही येणार तर नाही. म्हणून आस्था प्रकाश सांडीचे. अरे चांगला प्रकाश सांडून द्यायचा आणि अंधारामध्ये चालायचं, ही कोणती नीती आहे? आहे का नाही? एखादा व्यक्ती त्यांनी ठरवलं की बाबा नाही मी चालतो अंधारामध्ये, मला काही होत नाही. बरं, अरे अंधारामध्ये चालणं काही सोपी गोष्ट आहे का? अंधाऱ्या गोष्टीची गोष्ट वेगळी आहे. त्याला त्याचं संस्कार असतात, त्याला माहिती आहे कसं चालायचं. तो त्या आपल्या काठीच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून त्याला तर रोजचे संस्कार झाले असते. पण ज्याला दिसतं, ज्याला रोज प्रकाशात चालायची सवय आहे, तो जर अंधारात चालला लागला तर तो अडखळल्याशिवाय राहणार नाही. तसं माऊली सांगतात की असता दीपू देवडीजे आणि मग अंधकारी राहाटीजे. त्याप्रमाणे तैसा कुळी कुळक्षय होय, ते वेळी तो आद्य धर्म जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. अरे त्याप्रमाणे कुलक्षय झाल्यानंतर त्या कुळातील परंपरागत चाललेला धर्म काय होतो? नष्ट होतो. आणि मग त्या ठिकाणी पापाशिवाय दुसरे काय असणार? अरे कुलक्षय झाल्यानंतर कुलाचा नाश झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं? तर परंपरागत चाललेला जो धर्म आहे तो नष्ट होतो. अरे कुलाचा नाश झाल्यानंतर जो परंपरागत, जो वडिलापासून येणारा धर्म आहे, पूर्वजापासून येणारा धर्म आहे, तो धर्माचा काय होतो? तर लोप होतो. आणि त्या ठिकाणी धर्म नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी पापाशिवाय दुसरं काय असणार आहे? सगळीकडे काय दे? पापच निर्माण होईल. पापाशिवाय दुसरं काही असणार नाही. पुढे माऊली सांगतात, जे यम नियम ठाकती ते इंद्रिय सैरा विचरती, म्हणून व्याविचार घडती कुळ स्त्रियासी. आणि मग ज्यावेळी यम नियम नष्ट होतात. यम नियम काय आहे? अरे यम म्हणजे अहिंसा. यम नियम आहे, अहिंसा आहे, सत्य आहे, अस्तेय आहे, ब्रह्मचर्य आहे, अपरिग्रह आहे. आणि हे यम आहेत कोणते? सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आणि नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, प्राणिधान हे क्रिया बंद पडतील आणि इंद्रिय स्वैरा व्यवहार करतील. म्हणून कुलस्त्रियाकडून काय? व्यभिचार घडल. अरे यम कोणते आहे? अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणाची हिंसा न करणे. कोणाची? अरे अहिंसा केवळ काय यानंच होत नसते. एखादा बोकड्या कापला म्हणजेच अहिंसा झाली, आपलं हिंसा झाली असं नाही. तर काय आहे? हिंसा ही आपल्या वाणीनं सुद्धा होत असते. अरे एखाद्याचं मन दुखवलं, ती सुद्धा हिंसाच आहे. एखाद्याला तुम्ही त्रस्त केलं, ही सुद्धा हिंसाच आहे. एखाद्याला त्रास दिला आणि एखाद्याला त्रास देऊन त्याला तुम्ही म्हणता ना त्याचा आत्मा दुखवायला पाहिजेत नव्हता. तो काय दुखवायला नव्हता पाहिजे? कोणी म्हणतं त्याचा जीव दुखवला. तो काय दुखवलं? अरे जीव दुखवणं म्हणा किंवा आत्मा दुखवणं म्हणा, आत्मा तर काही दुखवल्या जात नाही. पण ही जी तुमची भाषा आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला तुम्ही दुखावलं. अरे दुखवणं म्हणजे सुद्धा काय आहे? हिंसा आहे. तर अहिंसा हे काय आहे? यम आहे. अहिंसा हे सत्य आहे. सत्य कोणतं? सत्य बोलणं. सत्य बोलता का? किती टक्के? अरे 10% खरं, 90% बरोबर आहे. तर आजकाल तर काय सगळे आता फोन आले, हे आले, ते आले. फोनवर तर सगळं खोटंच बोलावं लागते. अहो महाराज निघले का कीर्तनाला? हो निघलो. का कुठपर्यंत आले? अहो आलो जवळ, 15 मिनिटात पोचतो. आणि महाराज
अजून जाग्यावरच आलोच. मग जास्तच गडबड व्हायला लागली, मग आम्हाला आमची गाडी फेल झाली, मला ट्रॅफिक लागली. म्हणजे सांगायचं तात्पर्य सत्य आता शिल्लक राहिले नाही. तर सत्य असेल, स्वाध्याय असेल, ईश्वर असेल, प्रणिधान असेल, ह्या क्रिया बंद पडतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, आणि शोध, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, प्रणिधान ह्या क्रिया बंद पडतात आणि इंद्रिय स्वैर होतात. स्वैर होतात म्हणजे स्वैराचार मासतो. जसं वाटेल तसं करतो. मला वाटेल तीच योग्य दिशा आणि मला वाटणार नाही ती अयोग्य दिशा. अशा पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अशा पद्धतीने वागल्यानंतर ज्या कुळ स्त्रिया आहे त्यांच्याकडून सुद्धा स्वैराचार घडतो. म्हणजे धर्म शिल्लक राहत नाही. आता माऊली काय म्हणतात बघा, उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, ते समूळ उपडती जाती धर्म. आणि त्या ठिकाणी उत्तम आणि अधम यांचा संगम होतो. आणि उत्तम आणि अधम यांचा समागम झाल्यामुळे त्या ठिकाणी वर्णसंकर निर्माण होतो. तसेच जाती धर्म मुळातून उखडला जातो. अरे शेवटी ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं काम काय आहे? पूजा पाठ, हे ब्राह्मणाचं काम आहे. अरे क्षत्रियाचं काम काय आहे? देशाचं संरक्षण करणं. वैश्याचं काम काय आहे? क्षत्रियाचं लढणं, देशाचं संरक्षण करणं, युद्ध करणं हे क्षत्रियाचं काम. वैश्याचं काम काय आहे? शेती, व्यापार करणं. आणि शूद्राचं काम काय आहे? या तिन्ही वर्णाची सेवा करणं. आता तसं काही राहिलं नाही. आता सगळे एकमेकाला समान मानायला लागले, सगळे समान मानायला लागलं. आता वास्तविक पाहिलं तर जात काय आता शिल्लक राहिली नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या घरामध्ये एखादा व्यापार जो आहे, जो परंपरेने येत असेल, एखादा जर सुतार असेल तर ती कला त्याच्या घरामध्ये परंपरेने यायची. त्याच्या मुलाला ती शिकवायचं काम पडायची नाही, त्याच्या मुलाला ती आपोआप कला यायची. अरे एखादा जर संभार असेल तर तो उत्तम पद्धतीने काय बनवायचा, बुटं वगैरे बनवायचा, चपला बनवायचा, ती कला त्याच्या घरात परंपरेने यायचा. एखादा नावी असेल तर त्यांच्या घरामध्ये ती कला परंपरेने यायची. अरे आणि एखादा क्षत्रिय असेल तर ते युद्ध करण्याची जी काही क्षत्रियता आहे ती त्याच्या घरामध्ये परंपरेने यायची. एखादा ब्राह्मण असेल तर वेद अध्ययन, पठन पाठन ही त्याला त्याच्या घरामध्ये परंपरेने यायचं. पण आता हे जर शिल्लक राहिलं नाही आणि हे जर ब्राह्मणाची कन्या जर वैश्याने केली तर काय होईल? आता तेवढं हे राहिलं नाही जातीचं. तर ब्राह्मणाची क्रिया जी आहे, अरे ब्राह्मणाच्या पोरानं आता ब्राह्मण लोक कोणाची पोरगी करतात तर काय होतं, एखादी वैश्याची पोरगी केली तर वैश्याची पोरगी केल्यानंतर अरे एखादी धार्मिक असली तर बरं, नाहीतर घरामधील जे काही पूजा पाठ अध्ययन आहे ते शिल्लक राहणार नाही. आणि मग होणारे जे मुलं आहे त्यांना तसे संस्कार लागतील का? नाही. मग त्या ठिकाणी काय होईल तर व्याभिचार निर्माण होईल. म्हणजे एक प्रकारे काय होईल तर त्या ठिकाणी वर्णसंकर माजेल. आणि या घरामध्ये जे काही नित्यनेम, जे यम नियम जे सांगितले मागे, अस्तेय, ब्रह्मचर्य, ते सगळेच्या सगळे काय होईल तर काय होईल, नष्ट होतील. आणि नष्ट झाल्यामुळे या सगळ्या कुळांना काय व्हावं, नरकामध्ये जावं लागल. आता आणखीन माऊली काय सांगतात बघा, उत्तम अधम संचरते, ऐसे वर्णावर्ण मिसळते, समूळ उपडती जाती धर्म. जैसे चोहाटीच्या बळी पावी जे सैरा कावळी, तैसे महापापी कुळी संचरती. ज्या पद्धतीने चव्हाट्यावर ठेवलेला बळीवर कावळे चोहकडून झडप घालतात, त्याप्रमाणे अशा कुळात सर्व बाजूने महापातकी प्रवेश करतात. अरे चोहाटा म्हणजे काय? अरे जसं चोहाटाची बळी, जसं चव्हाट्यावर ठेवलेला बळीवर कावळे चोहकडून झडप घालतात. अरे ज्यावेळेस आपण हे करतो का, पिंडदान करतो का नाही, पिंडदान करतो त्यावेळेस ते कावळे त्याला, आता तर कावळेच कमी झाले, ते कावळे काय करतात, त्याला सेवन करण्यासाठी येतात. काय करतात? सेवन करण्यासाठी
येतात, तर सेवन करण्यासाठी आलेले जे काही कावळे आहे ते कावळे जसे त्याच्यावर सगळ्या बाजूने झडप घालतात, त्या पद्धतीने अशाप्रमाणे सर्व कुळात काय होतात तर महापातकी निर्माण होण्याचं काम होतं. आणखीन अर्जुन जो आहे तो अर्जुन सांगत आहे, संकरो नरका एव कुलघ्नानाम कुलस्य च पतिंतो पितरो हेशाम लुप्त पिंडोदको क्रिया, की ज्याप्रमाणे वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना आणि सर्व कुळाला नरकात टाकतो, कारण श्राद्ध तर्पण इत्यादी क्रियाचा लोप झाल्यामुळे त्यांचे पितर सुद्धा पतन पावतात. संकरो नरका एव कुलघ्नानाम कुलस्य च, वर्णसंकर होतो. संकर मतलब म्हणजे वर्णसंकर, कुलघ्नानाम कुलघातक्यांना, आणि कुलस्य कुलाना नरका एव नरकात घेऊन जाणाराच होतो. लुप्त पिंडो, श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने येशाम यांच्या पितराचे सुद्धा आपल्या स्थानापासून पतंती म्हणजे स्थानापासून पतन होतं. अरे जो कुलघातक करणारा आहे, जो कुलघातक म्हणजे कुळांना मारणारा आहे, अरे अर्जुन स्वतःला काय वाटत आहे अर्जुनाला, की मी काय करेल की माझ्याच कुळातील लोकांना मारत आहे म्हणजे मी कुलघातकी ठरेल, आणि कुलघातकी ठरल्यामुळं मला तर ते पाप लागणारच आहे. परंतु या कुलघातकामुळं, मी केलेल्या कुलाच्या घातकामुळं मला तर नरकात जावंच लागल. पण माझे जे काही पितर आहे त्या पितरांना श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने त्यांना सुद्धा काय होईल तर त्यांना सुद्धा नरकातच जावं लागल. म्हणजे इथे अर्जुन सांगत आहे की जे समजा कुलघातकी लोक आहे, आता अर्जुनाला स्वतः अशी भीती वाटत आहे की आपण जर कुलघात केला तर हे सगळी क्रिया होईल, आणि म्हणून जे कुलघातकी आहे, ज्यांनी युद्धामध्ये आपल्या कुळाचा संहार केला आहे, काय केला आहे संहार, अरे काही काही आपल्या घरच्या परिवारातील लोकांनाच मारतात ना, कुळघातकी म्हणतात त्यांना, काय म्हणतात कुळघातकी. अरे युद्धामध्ये मारणं ही गोष्ट वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, आई वडिलालाच मारून टाकलं मुलांनी, तर हे काय झालं, अरे कुळातील लोकच नाही ते त्यांनी सख्या आई वडिलाला मारलं, मग एक प्रकारचं कुलघातकपणा झाला, आणि त्याला तर नरकात जावंच लागल. पण अशा पद्धतीचे संतान आपल्या कुलामध्ये उत्पन्न झाल्यामुळं त्या पितरांना सुद्धा नरकात जावं लागल, कारण पुढे त्यांना पिंडदान आणि तर्पण मिळणार नाही. अरे पितर वाट पाहत असतात आपल्याला, कधी कधी देतो आपण, कधी करतो आपण पिंडदान तर्पण. पिंडदान तर आपण कधी करतो, अरे तेरी दशक्रिया विधी दिवशी करत नाही का, कधी करता का तेरविले करता, कधी करता, अरे दशक्रिया विधीला सुद्धा काय करावं लागतं, पिंडदान करावं लागतं, आणि त्यानंतर मग तुम्ही याला करताच डबल काय पितरपाठामध्ये ते पितरपाठ पुजता ना तुम्ही. त्यानंतर अक्षय तृतीयाला सुद्धा पितराला जीव घालता. त्या पद्धतीनं या ठिकाणी जर त्यांना पिंडदानच जर केलं नाही तर ते जे काही पितर आहे ते नाराज होतात. काय होतात, नाराज होतात, आणि मग ते तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात. पण या ठिकाणी सांगत आहे की अर्जुन सांगतो की ते जे काही पितर आहे ते आपण तर नरकात जातो ज्यांनी कुळघातकपणा केला आहे, ज्यांनी कुलाला मारला आहे, पण जे काही त्यांचे पितर आहे ते सुद्धा कुठे जातात, नरकात जातात. आता माऊली त्याच्यावर काय म्हणतात ते बघा. मग तया अशेखा अनेक कुळघातका एरा नरका जाणे अथी. काय की मग त्या वर्णसंकर झालेल्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या अशा दोघांनाही नरकात जावं लागतं. वर्णसंकर झालेल्या कुळाला, ज्या कुळामध्ये वर्णसंकर झाला, मी तुम्हाला सांगितलं अरे एवढे लोक मेल्यानंतर यांच्या बायका काय होतील, विधवा होतील, आणि विधवा झाल्यानंतर यांच्यामध्ये जे काही स्वैराचार माजेल, आणि म्हणून कोणतीही ही स्त्री त्या स्त्रिया परपुरुषाबरोबर जे समागम करेल, आणि समागमातून जे काही काय होईल, पुत्र उत्पत्ती होईल, त्याला काय म्हण लागल, वर्णसंकर. आणि हा वर्णसंकर झाल्यामुळे काय होईल तर कुळाला आणि कुळाचा जो
घात करणारा आहे, या दोघांनाही नरकात जावं लागल. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. की या पद्धतीने वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते. स्वर्गात आणि पूर्वजाचे सहज असलेले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांचं काय होतं? पतन होतं. अरे तुम्ही जर चांगली क्रिया केली तर तुमचे पितर खुश होतात. अरे तुम्ही जर चांगला देवधर्म केला तर पितर तुमच्यावर खुश होतात. आपला कुळातील व्यक्ती कसा निघाला? चांगला निघाला. आणि तुम्ही जर योग्य क्रिया केली नाही तर तुमचे पितर नाराज होतात. अरे इथे जर तुम्ही चांगले वागले नाही, समजलं का अथर्व? इथे जर चांगले वागले नाही तर तुमचे पितर जे आहे ते नाराज होतात. अरे आपल्या कुळात अशा पद्धतीचा पोरगा निघाला, बंड पोरगा निघाला. काय निघाला? बंड पोरगा निघाला. अरे अशा पद्धतीने आणि जर चांगलं काम केलं, देव धर्म पूजा सात्विकता जर त्याच्या ठिकाणी असली तर मग म्हणतात की नाही आपल्या कुळामध्ये चांगला मुलगा निघाला आणि त्याच्यामुळं पूर्वज खुश होतात. आणि या ठिकाणी सांगत आहे की जे काही स्वर्गामध्ये असलेले जे काही त्यांचे पूर्वज आहे हे सुद्धा पतन पावतात. कधी? की अशा पद्धतीने वर्णसंकर झाल्यानंतर त्यांना ज्याने कुलघातक केला आहे त्याला तर नरकात जावं लागतं, पण त्यांच्या पितराला सुद्धा नरकात जावं लागतं. माऊली आणखीन सांगतात, जे नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ते तर कवना तिळुदके कवनार्पी. अरे ज्या ठिकाणी ज्या भ्रष्ट कुळामध्ये रोज करवायची धार्मिक कर्मे बंद पडतात, तसेच विशेष प्रकारे करवायची कर्मे ही बंद पडतात, अशा परिस्थितीत पितरांना कोण बरे तिलोदक करणार? अरे आपल्या धर्मामध्ये काय म्हटलं आहे? हर हर संध्या उपासते. काय म्हटलं आहे? हर हर संध्या उपासते. रोज संध्या वंदन केलं पाहिजेत, सकाळी नित्यनेम केला पाहिजेत, आरती पूजा जप ध्यान केलं पाहिजेत. सकाळी उठल्यानंतर जसं तुम्ही सकाळी उठल्यानंतर नित्यनेम करता त्या पद्धतीने संध्याकाळी सुद्धा हर हर संध्या उपासते, संध्याकाळी सुद्धा नित्यनेम पूजा हरिपाठ वगैरे केला पाहिजे. पण आश्रमात आहे तेवढंच करायचं आणि घरी गेल्यावर करायचं नाही असं नाही. घरी गेल्यावर सुद्धा नित्यनेम आपण केला पाहिजे. तर जर आपण या सगळ्या नित्यनेम केले नाही, नित्यादी क्रिया केल्या नाही आणि नैमित्तिक म्हणजे निमित्ताने हे करणारे क्रिया आहे, निमित्ताने केले जाणारी पूजा आहे, त्या जर आपण केल्या नाही तर नित्यनेम जे नित्य आणि नैमित्तिक क्रिया जे बंद पडतील. आणि जर बंद पडल्या तर मग अशा परिस्थितीत जे पितर आहे त्यांना कोण तिलोदक करणार आहे? त्यांना कोण हे देणार आहे? त्यांना पिंड देणार आहे? तर त्यानंतर पुन्हा माऊली सांगतात की तरी पितर काय करती कैसिनी स्वर्गे वसती, म्हणून तीही येती कुळापासी. अरे अशा स्थितीत पितर तरी काय करणार आहे? ते स्वर्गात राहू शकतील का? म्हणून तेही नरकात पडतात. आणि नरकात पडल्यामुळे आपल्या कुळाजवळ येतात. अरे कुलघातक करणारा जो आहे तोही नरकात, आणि जे काही त्यांचे जे कुळातील जे काही पूर्वज आहेत तेही नरकात येतात. ते स्वर्गामध्ये राहू शकत नाही. म्हणून आपल्या हातामध्ये आहे की आपले पूर्वज आपल्याला कुठं ठेवायचे? स्वर्गात ठेवायचे का नरकात ठेवायचे? बरं का? कुठं ठेवायचे? कुठं ठेवायचे तुमचे पूर्वज तुम्हाला? हां 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 का नरकात ठेवायचे तुम्ही ठरवा. जैसे नखाग्री लागे व्याळू जैसा नखाग्री व्याळू लागे ते शिखात व्यापी वेगे, तेवी अब्रह्म कुळ आघवे आपलं विजय. की ज्याप्रमाणे सांगतात की नखाच्या टोकाला सर्पाने दंश केला. नखाग्रे लागे व्याळू, नखाच्या टोकाला सर्पाने काय केला? दंश केला. आणि नखाच्या टोकाला सर्पाने दंश केल्यानंतर तो अरे पायाच्या नखाच्या टोकाला किंवा पायाच्या समोर जे बोटं असतात त्या बोटाच्या समोर जे नख असतात त्या नखाच्या समोर सर्पाने काय केला? दंश केला. काय केला? दंश केला. तर तसा पायाच्या नखाला जरी दंश केला तरी ते एका क्षणामध्ये जसं तू शेंडीपर्यंत त्याचं विष पोचते की नाही? तुम्ही म्हणाल पायाला केला आणि शेंडीपर्यंत कसं काय विष पोचल?
किंवा डोक्यापर्यंत कसं काय विष पोचल? तर तसं नाही. जसं पायाला जरी दंश केला तर ते शेंडीपर्यंत, जसं डोक्यापर्यंत त्या विष पोचतं, त्या पद्धतीने एका कुळात पाप घडले तर मूळ पुरुषापर्यंत सर्व पापामध्ये बुडतात, सर्वांस पापात बुडविते. अरे एकाने जरी अशा पद्धतीचं पाप केलं तर सर्वांना कुठे बुडावं लागतं? पापामध्ये. म्हणून ठरवा तुम्ही आता की आपले जे कुल आहे ते कशामध्ये जायचं. हे सगळं अर्जुन सांगत आहे भगवंताला. अर्जुनाचं सांगणं अजून संपलेलं नाही. अर्जुन काय सांगणार आहे ते आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.